हे गरमागरम चहा कसले वाफायला आणखी दाम डॉक्टर आणि मदरा दिदी आम्ही करायला येता नाश्ता रंकाळ्यावरचा तुझा चहा बन फिक्स आणि अशा तरी तर हाय गायज अजून एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आत्ता रात्रीचे 7:45 वाजल्यात आणि आपण निघालोय कळसुबाई ट्रेकसाठी. आणि इथनं आता दसरा चौकात जायचं आहे. तिथनं आपली गाडी आहे आणि सगळं आवरली, बॅग वगैरे भरली आपण आणि ड्रोन पण चार्जिंग झाला आहे, गोप्रो पण घ्यायचा आहे आणि आता आपण डायरेक्ट दसरा चौकात जाऊया. डॉक्टर कुणाला आलेले आहेत? मी गाडीला फोन लावतो. तर आत्ता इथं दसरा चौकात आमची गाडी लेट आली आज आणि गाडी मागा लागल्या आणि आम्ही आता निघालोय गाडीत बॅगा ठेवायला आणि जागा पण घ्यायच्या पाहिजे तिथं. बघूया आता आपल्याला मिळते का चांगली जागा. आम्हाला तर केबिनमध्ये जागा आहे. आणि हे बघा मधुराजी, मागच्या ट्रेकला जरा नव्हती तर या ट्रेकला आहे. पडले असतील आता. तर आता नारळ फोडून झालाय आणि पूजा पण झाल्या गाडीची आणि आता आम्ही निघालोय बाहेर, पडालो इथनं. आकाश भाय खास कणकवलीवरून आली ऑन द स्पॉट इकडं. तर आता आम्ही थांबलोय पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल टाकायला आणि डिझेल भरून झाले बहुतेक, कारण जर आम्ही बाहेर गेलेलो त्यामुळं लेट झालाय. राकेश पैसा हिशोब बघा आदित्य सर. डेंजर गिरेगर्दन घाट. तर आता आम्ही रात्रभर ट्रॅव्हलिंग करून सामरद गावात पोहोचलोय आणि मागे गाडी लावल्या आणि इथं आम्ही आता पुढं फ्रेश होणार आहे, इथं नाश्ता करणार आहे आणि 1 तासभर लेट झाला आहे. खरं आवरून आम्ही चांदणवालीत जाणार आहे. बाकीचे ते चेंजिंगला गेल्यात फ्रेश व्हायला आणि आम्ही इथं जाणार आहे. आणि हा आहे रतनगड, चांदणवालीला इकडे जायचं आहे. या पट्ट्यात तिथं जाऊन रॅपलिंग करायचं आहे आणि मग बघू कितीला येतो आपण परत जेवायला दुपारचं. आणि आता आपण आवरून पहिला नाश्ता करायचा आहे. रात्रीचा शेड्यूल म्हणजे सगळ्यात सांगतो, कारण
विश्रांतीची पण गरज आहे. आपल्याला 1 वाजता येऊ, त्यामुळे आपल्याला रात्री 1 वाजता निघायचं. तर सांगावले कारण जास्तीत जास्त व्हॅलीमध्ये रॅपलिंग होईल. व्हॅली बघा आणि दुपारच्या जेवणाला इथे यायचं आणि जेवण करून जेवढी रेस्ट घेता येईल तेवढी घ्या. झोप काढणार असेल झोप घ्या. 4 वाजता फुल कॉन्फिडन्स. मला सांगावं माझ्या ऐकला इज्जतच काढली माझी. याला जरा माझं इज्जत इगोवर आणलं. अरे तिने कधी बॅग घेतल्या आवरा दे. ये बघ कपडे दिले ते बरं आवाज नाही काय नाही शांत पोरं शांतपणे जरा ब्रश काढा रे. ब्रश कशाला लागते सावलो पेस्ट ते नाही नो तर आता मी दात घासणार, फ्रेश होणार आहे. ब्रश आहे माझ्याकडे आता आणि मग तिकडे नाश्ता जायचं मला बनवणार. कंटाळा असणार आहे यांची. अरे ह्योच की आहे ना अलंग त्योच आहे रे. कुलंग मधला मधून तिसऱ्या चौथ्या डॉक्टर आणि मधुरा दीदी आम्ही करायला आता नाश्ता. दोघेश कसा आहे? आपला बाबू घातलाय. आणि आता नाश्ता करून आपण जाणार आहे मंडळाचा चांदण व्हॅलीला. तर आत्ता आपण नाश्ता करून झाले, चहा नाश्ता करून, आणि आता आपण जाणार आहे चांदण व्हॅलीला रॅपलिंग करायला. आणि सगळे पब्लिक ग्राउंडवर जाऊन थांबले आवरून. आणि ह्या व्लॉगला मज्जा येणार आहे भरपूर. तर तुम्हाला सगळं दाखवतो, कसं कसं कुठं जाणार, काय राहणार, कुठं काय खाणार, सगळं दाखवतो. हा कुठला सोटा आणि त्याच्या साईडला तो रतनगड आहे. त्याच्यात त्या साईडला इथून दिसत नाही एकच रीत कात्राबाई आहे. कात्राबाईची गोष्ट तुम्ही ऐकला. आणि शेवटला जो दिसतो इकडे तो आजोबाचा पर्वत आहे. तो त्याची सावली एवढी प्रचंड त्या साईडला पडते की त्याला डोंगर म्हणून नाही पर्वत म्हणतात. व्हॅलीचा ग्रुप फोटो व्हिडिओ बनवायचा त्याच्या फोनमध्ये ट्रान्सलेशन करायचं. मी मोबाईलमध्ये घेणार आहे तुझ्या, नंतर तू ड्रोन शूट तिथून मागा घ्यायचा. बरं ऑल सही आपलीचा. बरं आणि ती रील अशी टाकणार आहे की त्याला सॉन्ग असेल डेडिकेट केलेले कांदे पोपटी, कुणाची? बिकॉज ऑफ माय फेवराईट सॉन्ग. बरं झालं बाय. एवढंच? झालं बस. तिथं पडल्याला तशी पडणार नाही ना व्हिडिओ. नाही पडत. सुरुवात नाही तर खायला चालू. थँक्यू. खाय नको बाय मला. पेरू नको, बाहेर काय घे की मला आवडत नाही ग, दात दुखाला आधीच. ते आता त्या दातात अडकले की तू चुकलीस की आम्ही पण चुकलो म्हणायचं. डॉक्टर जंगलातलं पण असं एमटी घे उभं.
तर आत्ता आपण इथनं आलो आहे या पॅचेसमधनं बारक्या आणि ही दरी आहे चंदनवेली आणि आपल्याला इथनं वर जायचं आहे आणि पुढे जाऊन इथनं रॅपलिंग करून खाली यायचं यात तिथनं पण आपण दाखवणार आहे. ती सांदलवाली पार होते मी शोधून घालतो. दुसरी चांदणवालीच आहे की मग आज हा तेच की ते पाण्यात ना व्यवस्थित जाऊन होते कारण की ते घ्या सांदलवाली दूर तुटेल सुटणार नाही. माउंटनचा आता हे होणार आहे तो दूर तुटेल सुटणार नाही. मोठा खेळाडू सेटअप लावल्यात हो हे लावलंय निघाला ना संभाडा सुशांत भाऊ वाघ तयार झालाय. मेरे बाला बहुत बड़े हैं. तुम्हाला कसा वाटला रॅपलिंगचा एक्सपिरियन्स घ्या आणि मग सांगा किती फाटली. असं वाटलं नव्हतं वरनं झालं. मी जर खाली बघितलं असतं ना तर मी खाली येतच नव्हते. मग कुठं ढगात तर परत कधी करणार नक्की एवढंच काय ह्याच्यापेक्षा उंच सध्या तरी एवढाच एकदा रिपीट ट्राय मारू. आकाशला पाठव. आकाश तो होल्ड घेईल मी पुढे तर हा नाही तर आत्ता आम्ही रॅपलिंग करून खाली आलोय आणि व्हॅलीतनं पुढं पाण्यात जाणार आहे आम्ही. तुझा फोन विजणार पाणी मारे फोनवर तू कुठे येणारच आहे तुझा बुडाव रे मग माझा पळत येत मी उभारली तू थंडीवाला आल्या काय डेंजर थंड खूप गार पाणी गार एकदम थंड. अरे इकडे ना गार पाणी लय गार आहे. मला बी घे की. देतच नाही ते. आणि हे लेट मेंबर्स आलेले आहेत. भिजवा ए इथं कांतारा आला करा रंकाळ्यावरचा तुझा चहा बन फिक्स. आणि अशा तरी तर आत्ता आपण पाण्यातनं पुढं आले व्हॅलीत आणि लई म्हणजे लई गार पाणी आहे. बर्फाचं असते आपल्या फ्रीजमध्ये तसं पाणी आहे. त्यालाही थंडी वाजायला आल्या. खरं पुढे गेल्यावर जो व्ह्यू आहे ते टॉप आणि ते तिथं पैसे देऊन पण येण्यात मजा नाही जे भिजत येण्यात आहे अशी. आत्ता आपण निम्म्यापर्यंत तरी आलोय आणि डॉक्टर येणार नाही म्हणालात पुढं का बॅटरी डाऊन नाही झालेली. बॅटरी सेव्ह करायची उद्या कळसुबाई चढायसाठी. इथं कळसुबाई माझ्याकडे. अरे
शब्द लक्षात ठेवा, कळसुबाईला उद्या बघूया कसं होतं. हा उद्या पण येणारच आहे तुमच्याकडे ब्लॉग. कॅमेरा तुमच्या असणारच आहे. हे चल का फोटोचा. नाही खरंच नको. अरे नाही 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 आमच्याकडे तिथनं आलीच का नाही तिकडे जायचं लागते चल. तर आत्ता आपलं चांदण व्हॅली बघून झाले आणि आपण निघाले आता बेस कॅम्पवर. आणि आता भरपूर भूक लागल्या कारण 3 वाजल्यात दुपारचं आणि आम्ही सकाळी फक्त नाश्ता करून आलो आहे. त्यानंतर काही खाल्लेलं नाही, जराशी चिक्की कुडदाणी खाल्लेली, ती पण आता संपली एनर्जी. आता कसं तरी आपल्याला बेस कॅम्पवर जायचं आहे आणि जाऊन आडवात मारायला आहे जेवणावर. आणि संध्याकाळी काय नॉनव्हेज खाणार आहे आपण, त्यामुळं काय विषय नाही. आणि कळसुबाईचा ट्रेक पण रात्री आपण 1 किंवा 2ला सुरू करणार आहे, त्यामुळे विश्रांती काय मिळणार नाही आपल्याला. करून दाखवणार आहे सुरू. आणि 2च टप्पे खाल्लेला आहे. तर आत्ता आपण रॅपलिंग करून चांदणवाली पूर्ण बघून आलो आहे शेवटपर्यंत जाऊन. आणि आत्ता आपण बेस कॅम्पच्या जवळच आलो आहे. आणि आता कसं आहे, चांदणवालीत आम्ही रॅपलिंग केलेलं आणि सगळ्यात पहिला मी, कुणाल आणि अजून दोघं तिथे खाली उतरलो. मग आमचे व्हिडिओ केले नव्हते. मग सगळ्यात शेवटी मी आणि कुणाल वर गेलो आणि मधुरा दिदीने माझा व्हिडिओच काढला नाही परत. काय लय मोठा विषय केला आहे. लेट पण 2 वेळा रॅपलिंग करून फोटो नाही. सगळ्या ग्रुपचे व्हिडिओ ह्या दोघांनी केलेत आणि माझा व्हिडिओ नाही, फोटो नाही. काय आता काय बोलायचं. अरे आणि तुला काय वाटते? सध्या तरी मला भूक लागली, जाऊन कधी जेवण झाले. जाऊन जेवायचं. सकाळी नाश्ता करून आलो राव आपण, अजून जेवलो नाही. किती वाजले? 4:30 वाजले. मग अजून दुपारचं जेवण व्हायचंय आपलं. कधी जेवणार आम्ही सांगा तुम्ही. आता जाऊन जेवायचं. आता ते कशी सांग. झोपायचं पण नाहीये रात्री 1ला, लगेच आपल्याला निघायचंय कळसुबाईसाठी. बघा, ट्रेक इज नॉट इझी. इझी हे कोण सांगायला बघा, ट्रिक इज नॉट इझी. हो. अशी शपथ. जर मी भाऊनी सांगतेय. इन्स्पेक्टर असं सांगायला लागलं तर आता काय कसं व्हायचं? ओरडून ओरडून घसा बसायला लागलाय आता. नाही, पाणी लय गार होतं जरा. आता जाऊन इतकं जेवायचं. थंड. आता माझ्या पायाचं शीन पेन होत होतं, ते पूर्ण कमी 4:30 झालं. वाजल्यात. दुपारचं जेवण राहिलंय. दुपारचं जेवण जेवायचं, परत 8 वाजता संध्याकाळचं जेवण जेवायचं आहे. फुल लगेच एन्जॉय. 8 वाजता. फुल आणि एन्जॉय. परत फायर कॅम्प आहे, गेम्स आहेत आणि मग झोपायचं कधी 1 वाजता तर निघायचं परत 1 वाजता कळसुबाईला. निघायचे. 1 वाजता आम्ही बेस कॅम्पवरनं कळसुबाईकडे जाणार आहे. गाडीतून जायचं आहे, 30 किलोमीटर आहे त्यामुळं. आणि तिथं पोचून मग ट्रेक नाईटला सुरू करणार आहे आम्ही. किती वेळा मारता जेव्हा थांबली तुमच्यासाठी तुम्ही? कोण? सगळ्यांचे व्हिडिओ काढून मग आम्ही गेलो तिकडे. काय काय म्हणलीस? काय म्हणलीस? बसल्यात ना जेवायला. ती बसली. येऊ थांबला होय. तू जेवलीस काय ग? हे बघा, ते वाटलेलंच मला. तुम्हाला वाढायसाठी थांबली. तर आत्ता आपण दुपारचं जेवण 5 वाजता करायला संध्याकाळी. शेव आमटी, वरण, चपाती, लोणचं आणि मटकीची भाजी आणि पाणी पण आहे, पाणी पण आहे. की सूरज लाग आली पाणी. आणि आम्ही सकाळचं जेवण 5ला जेवाले म्हणजे बघा. तर आमचं जेवण झाले आणि आम्ही निवांत बसलेलो. खरं आता लवकर टेंट लावायला घेतला कारण सगळं आवरून आम्हाला लवकर कळसुबाईकडे जायचं आहे रात्रीच, त्यामुळे टेंट लवकर लावायला घेतल्यात. तर आपण तिकडं टेंट लावून बेस कॅम्पवर म्हणजे आपण जिथं सॅक वगैरे ठेवले तिथं आपण ज्या हॉटेलमध्ये राहिले तिथं आले. आणि आता आम्ही चहा पिणार आहे लेट. आणि चहा पिऊन आम्ही जाणार आहे फायर कॅम्पला. नाही आपण पहिला इथं पिऊया आणि मग जाऊया तिकडे. पहिला आपण इथे पिऊया
तिथं आपल्याला मिळणार नाही डॉक्टरच्या घरी. तिथे जरा रडतेली जातो. थांब की पहिला इथं पिऊया आपण. तू पिणार आहेस? हे गरमागरम चहा कसले वाफायला थांब की थांब. हा त्याला देतो. सगळ्यांनाच घेऊन जायला. हे मला किती रे हे धर, हे धर. माझा तिकडे चहा घेऊन जातो. हिने घेतलाय आणि आपण दुसरा चहा. हे गरमागरम. तर आता रात्रीचे 9:15 वाजल्यात आणि कॅम्प फायर खेळून झाले आणि आता जेवण तयार झाले म्हणून जेवायला आलोय आम्ही सगळी. आणि रात्री आम्ही इथनं 1 वाजता जाणार आहे, त्यामुळे जेवण झोपायचं म्हणाले. आता बघू कोण झोपते किंवा कोण तसेच राहतील. पहिला नॉनव्हेज नेहमीप्रमाणे आणि मग हा रिक्षा, लय रिक्षा वाढाय गेला. आपण बसूया नंतर. पहिला व्हेज आहे वाटतं आणि नंतर नॉनव्हेज. पहिलं राग पहिला शब्द राय. चक्र. तर आत्ता आमचं जेवण झाले आणि रात्रीचे 10:30 वाजल्यात. आणि सकाळी आम्ही म्हणजे रात्री आम्ही 1 वाजता इथनं निघणार आहे.